श्री स्वामी समर्थ. सर्वांना मी वैशाली अगदी मनापासून आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. ही कथा आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. एका लहानशा गावाच्या टोकाला डोंगराच्या सावलीत एक जुनाट वाडा होता. त्या वाड्यात राहायचा विठ्ठल. नाव मोठं पण आयुष्य फारच छोटं. बायको गेली होती. 2 मुलं दारिद्र्याच्या सावलीत वाढत होती. रोज सकाळी उठून विठ्ठल देवाकडे पाहायचा आणि मनात म्हणायचा, देवा, तू आहेस का खरंच? काम शोधत शोधत पाय फाटायचे, पण नशिबाचं दार उघडायचंच नाही. एक दिवस घरात अन्नाचा कणही उरला नाही. मुलं रडत होती. विठ्ठलने देवघरातल्या तुटलेल्या दिव्याजवळ बसून डोळे मिटले. अश्रू ओघळत होते. तोंडातून शब्दही निघत नव्हते. त्या रात्री त्याला स्वप्न पडलं. एक तेजस्वी पुरुष, अंगावर भगवी वस्त्र, डोळ्यांत करुणा आणि आवाजात आधार. विठ्ठला, उद्या पहाटे अक्कलकोटला विठ्ठल ये. दचकून उठला. स्वप्न होतं की सत्य? पण मनात पहिल्यांदाच आशेचा अंकुर फुटला. दुसऱ्या दिवशी उपाशेपोटी फाटकी धोत्र घालून तो चालत निघाला. रस्ता लांबचा, ऊन प्रखर, पाय रक्ताळले. लोक हसले, काहींनी हाकललं, पण तो चालतच राहिला. अक्कलकोटात पोचल्यावर त्याने स्वामी समर्थांना पाहिलं. ते झाडाखाली बसले होते. विठ्ठल जवळ गेला. काही बोलायच्या आतच स्वामी म्हणाले, काय रे, उशीर का झालास? विठ्ठल कोसळलाच. इतकं ओझं, इतकी वेदना, सगळं एकदम फुटून बाहेर आलं. तो रडत रडत म्हणाला, स्वामी, माझं सगळं संपलं. स्वामी शांतपणे हसले. संपलं नाही रे, सुरू होणार आहे. त्या एका वाक्यानं विठ्ठलचं आयुष्य बदललं. स्वामींनी त्याला गावाबाहेर एका विहिरीजवळ काम दिलं. लोक हसले, हा वेडा काय करणार? पण विठ्ठल रोज मन लावून काम करत राहिला. काही दिवसातच त्या विहिरीत पाणी आलं. गाव वाचलं. लोकांची मते बदलली. विठ्ठलला मान मिळाला. पण एक दिवस अचानक त्याचं मूल आजारी पडलं. तापाने फणफणत होतं. औषध नाही, पैसा नाही. तो पुन्हा स्वामींकडे धावला. स्वामी, तुम्ही दिलं, पण परत घेतलं. स्वामी कठोर नजरेने पाहत म्हणाले, विश्वास देऊन मागे घेणारा मी नाही. त्याच रात्री मूल बरे झालं. कोणतंही औषध नाही, फक्त स्वामींचं नाव. विठ्ठलचं आयुष्य पुढे सरकत राहिलं. पण एकदा गावात दुष्काळ पडला. सगळं उद्ध्वस्त झालं. लोक देवाला दोष देत होते. विठ्ठल मात्र शांत होता. लोक विचारायचे, तुला भीती नाही? तो म्हणायचा, ज्याने उचललं तो खाली पडू देत नाही. एक दिवस विठ्ठल आजारी पडला. शेवटची वेळ जवळ आली. त्याने डोळे मिटले. स्वामी समोर उभे होते. चल विठ्ठला. माझ्या मुलांचं काय? स्वामी हसले, मी आहे. विठ्ठल शांत झाला. दुसऱ्या दिवशी गावात कळलं, विठ्ठल गेला. पण त्याच घरात कधीही उपासमार झाली नाही, संकट आलं नाही. लोक म्हणू लागले, स्वामी समर्थ अजूनही इथेच आहेत. कारण स्वामी समर्थ देहात नसतात, ते विश्वासात असतात. ते आवाजात नसतात, ते अश्रूंमध्ये असतात. ते चमत्कार करत नाहीत, ते माणूस घडवतात. आणि आजही कुणी मनापासून म्हणालं, श्री स्वामी समर्थ, तर स्वामी तिथेच असतात. दिसत नाहीत, पण सोडूनही जात नाहीत. विठ्ठल गेल्यानंतर अनेक दिवस गाव शांत होतं. पण त्या शांततेतही एक अदृश्य हात काम करत होता. लोक म्हणायचे, विठ्ठल मेलाय, पण त्याची सावली अजून फिरते. त्याची मुलं मोठी होत गेली. संकट आलं, पण कधी त्यांचं घर रिकामं राहिलं नाही. कधी कुणी अनोळखी माणूस मदतीला यायचा, कधी अचानक काम मिळायचं. कुणालाच कळायचं नाही कसं, का, कुठून. एक दिवस विठ्ठलचा मोठा मुलगा गण्या अक्कलकोटच्या वाटेने चालत निघाला. मनात प्रश्न होते. बाबा खरंच स्वामींना भेटला होता का, की सगळं फक्त योगायोग? तो झाडाखाली बसला, डोळे मिटले आणि मनातच म्हणाला, स्वामी, असाल तर एकदा तरी जाणवू द्या. क्षणात वारा जोरात वाहू लागला. झाडाची पानं सरसळली.
गण्याच्या अंगावर शहारे आले. कानावर आवाज पडला. शोधत का आहेस? विश्वास पुरेसा आहे. गण्या रडू लागला. त्याला जाणवलं, स्वामी बाहेर नाहीत, आत आहेत. गावात परतल्यावर गण्या बदलला होता. अहंकार नाही, तक्रार नाही. तो काम करत राहिला. लोक त्याच्याकडे सल्ला मागू लागले. दुःखी माणसं येऊ लागली. गण्या फक्त एवढंच म्हणायचा, मी काही नाही, नाव घ्या. एक दिवस गावात मोठं संकट आलं. रोगराई पसरली. लोक मरू लागले. देवळांची दारं बंद झाली. भीतीनं माणसं माणसाला टाळू लागली. गण्या मात्र प्रत्येक घरी जाऊन धीर देत राहिला. लोक म्हणाले, तुला भीती नाही का? तो शांतपणे म्हणाला, स्वामी जेव्हा जवळ असतात तेव्हा भीती दूर पळते. त्या रात्री गण्याला स्वप्न पडलं. स्वामी समर्थ उभे होते, पण चेहरा गंभीर होता. आता तुझी परीक्षा आहे. मी तयार आहे, गण्या म्हणाला. मग स्वतःला विसर. पुढच्या दिवशी गण्याने गावासाठी सगळं दिलं. अन्न, वेळ, शक्ती. स्वतः आजारी पडला. ताप वाढला. लोक घाबरले. हा गेला तर आपलं काय? गण्या अंथरुणावर पडलेला असताना त्याच्या कानात तोच परिचित आवाज घुमला. अजून वेळ आली नाही. ताप उतरला. गण्या वाचला. गाव वाचलं. काही वर्षांनी गण्या म्हातारा झाला. लोक त्याला साधू म्हणू लागले. तो मात्र हसायचा. साधू नाही, शिकणारा आहे. एक दिवस तोच झाडाखाली बसून त्याने शेवटचा श्वास घेतला. चेहऱ्यावर विलक्षण शांती होती. त्या क्षणी गावातल्या देवळात आपोआप घंटा वाजली. कुणीही नसताना. लोकांना कळून चुकलं. स्वामी येत नाहीत, जात नाहीत. ते फक्त माणसातून माणसात जात राहतात. आजही त्या गावात कुणी संकटात सापडला, कुणाचं मन तुटलं, कुणाचं आयुष्य